हाय हॅलो आणि नमस्कार सगळ्यांना। आज मी परत आणि वजन करून बघितलं तर मला जवळपास 1 किलोचा फरक दिसला। 1 किलो कालच्यापेक्षा 1 किलो माझं वजन कमी दिसलं। तर तुम्हाला खरं सांगू का, हा खरं तर माझा फॅट लॉस वगैरे काहीच नाही आहे। हे आहे माझं वॉटर रिटेन्शन, म्हणजे अंगातलं जे पाणी असतं, आपल्या बॉडीमधलं जे वॉटर कंटेंट असतं ते जे कमी झालेलं आहे किंवा जो प्रॉपर डायजेशन झालेलं आहे। घरचं जेवण किंवा बाहेरचं तेलकट किंवा पॅक्ड फूड न खाता होम कुक्ड फूड खाल्ल्यामुळं जो बॉडीमध्ये फरक दिसला आहे तो हा वजन काट्यावरती दिसलेला आहे। तर चला माझ्यासोबत आजच्या दिवसाची सुरुवात करूया। तर आधी आज थोडा उठायला उशीरच झाला मला, त्यासाठी मग मी 8:30 वाजता 8-8:30च्या दरम्यान मी गरम पाणी प्लस त्याच्यासोबत एक अर्धा लिंबू कापून घेतलं। तर आज मी लेमन का यूज केलं, लिंबू का यूज केला, कारण लिंबूमुळं काय होतं, आपल्या बॉडीचं जे डायजेशन आहे ते प्रॉपर होतं। प्रॉपर म्हणजे पूर्ण प्रॉपर होतं। जे टॉक्सिन्स असतात ते गरम पाण्याने बाहेर पडतातच, प्लस त्यात लिंबू ॲड केल्यामुळं तर सगळेच टॉक्सिन एक्सक्रीशन होतं, त्याचं बाहेर पडतात, उत्सर्जित होतात। तर 8:30 वाजता मी हे घेतलं। आज घरात घाई गडबड धावपळ असल्यामुळं मी माझा ब्रेकफास्ट स्किप केला आणि डायरेक्ट लंचच घेतलं। गवारीची भाजी, साधं सरळ सोपं जेवण होतं घरात बनवलेलं। गवारीची भाजी, दही, सॅलेड आणि भाकरी। भाकरी का आज खाल्ली मी, कारण भाकरीमुळं काय होतं, डायजेशन सुधारतं। चपातीमुळं काय होतं, कधी कधी चपातीमध्ये ग्लुटेन जास्त असतं, ग्लुटेनमुळं काय होतं, तो जो पदार्थ आहे तो साचून राहतो, पण भाकरीमुळं डायजेशन प्रॉपर होतं। 4-4:30च्या दरम्यान मी ताक घेतलं, घरात बनवलेलं ताक घेतलं। गोड नाही, आंबट नाही, साधं ताक। त्याच्यात मी थोडंसं चिमूटभर सैंधव ॲड केलं। सैंधव का ॲड केलं, कारण साधं मीठ पण आपण घालू शकतो, पण सैंधवामुळं काय होतं, जे बॉडीला प्रॉपर मीठ पाहिजे असतं किंवा प्रॉपर जो तो खारापणा पाहिजे असतो तो फक्त सैंधवमधून मिळतो। आपल्या बाकीच्या मिठामुळं कसं होतं, आपले वजन वाढायचे चान्सेस जास्त असतात, म्हणून सैंधव घ्यायचं, पण ते सुद्धा थोडंसंच। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज थोडीशी क्रेविंग माझी होती, त्याच्यामुळं मी भाजलेला पापडसुद्धा त्याच्यात घेतला। तर मैत्रिणींनो, मला इथं सांगू वाटते तुम्हाला, आज माझे स्टेप जवळजवळ 4,000 झाले। 4,000च्या पुढचा काय मी टप्पा आज गाठला नाही आहे। पण तुम्हाला खरं सांगू का, कालच्यापेक्षा माझं वजन थोडंफार कमी झालं आहे, ह्याच्यातच मला खरंच आनंद वाटतो आहे। हे जे छोटे छोटे स्टेप्स मी घेते आहे ह्याच्यामुळं जास्त काय नाही, पण माझ्याकडून मला मोटिवेशन मिळते। ह्या माझ्या आयुष्यातल्या किंवा ह्या माझ्या डाएटच्या किंवा ह्या माझ्या लाईफस्टाईलच्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण ह्या माझ्यावरती, माझ्या लाईफवरती, माझ्या घरावरती, प्लस माझ्या इतर आजूबाजूच्या जी माणसं आहेत माझ्यासोबत जी जोडली गेलेली आहेत त्यांच्यावरती सुद्धा हा प्रभाव टाकतो। का असं असेल बरं, कारण हे जे मी घेते आहे, काल परवा दिवशीपर्यंत घरात बनवलेलं जेवण मी जेवत होते, पण त्याच्यासोबत बाहेरचं सुद्धा जेवण जात होतं किंवा गोड म्हणा किंवा बाहेरचं जे पॅकिंगचं फूड आहे ते सुद्धा मला जात होतं, म्हणजे मी ते खात होते, कन्झ्युम करत होते। पण जेव्हापासून माझा हा डाएट चेंज केला आहे, कालपासूनच चेंज झाला आहे, पण माझ्या लाईफस्टाईलमध्ये मला खरंच खूप चेंज वाटतो आहे। मी चालते आहे, म्हणजे माझे स्टेप्स होतात, घरात बनवलेलं प्रॉपर जेवण प्रॉपर टायमिंगला होतं आहे, ह्याच्यातच मला खरंच खूप छान वाटतं आहे। माझा हा दिवस आजचा खरंच मोटिवेशनल असा होता। खूप चांगले थॉट्स येत आहेत, हॅप्पी थॉट्स येत आहेत, पॉझिटिव्ह थॉट्स येत आहेत, प्लस मोटिवेशन मला माझ्याकडून मिळते। आज मला माझ्याकडूनच मोटिवेशन मिळते। मला माहिती आहे हा आजचा दिवस उद्या नाही आहे किंवा आजचा दिवस काल पण नव्हता, पण हा आजचा दिवस माझ्यासाठी खरंच खूप बेस्ट होता। मी छोट्या छोट्या गोष्टीत मोटिवेट झाले। मी ह्या माझ्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहे, म्हणजे जे सकाळी मी जो वजन काटा बघितला त्यात जे वजन कमी झाले, भलेही ते वॉटर रिटेन्शनमुळं झालेलं असो किंवा प्रॉपर डायजेशन काहीही कारण असो त्याचं, पण हे ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत की बाबा मी काहीतरी केलं किंवा माझ्याकडून काहीतरी झालं, ही छोटी गोष्टच ना माझ्या मनाला खूप आनंद देते। आणि मी आनंदी असले की माझं घर आनंदी, माझ्या आजूबाजूची माणसं पण खूप आनंदी। मला हे खूप छान वाटलं। तर तसंच आजचं डिनर तुम्हाला सांगते। भाकरीचा मी साधा सोपा चिवडा केला होता। 7-7:30च्या दरम्यान मी ट्राय करते की 8च्या आधीच जेवायचं। भाकरीचा साधा सोपा सरळ चिवडा केला होता। तर तुम्हाला ही माझी वेट लॉस जर्नी आवडत असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा।